बर्थडे पार्टीसाठी. All because of Shiroe family. Very good evening to all of you. मला त्या क्वेश्चनचा आन्सर प्युअर मराठी वर्ड्स मध्ये द्यायचं. आणि खरं सांगू, इतक्या लवकर तू मोठी झालीस मला कळलंच नाही. जेव्हा काकांचा तो ऑडिओ ऐकला मलाही इतकं रडायला आलं. मी सीए मिळून काय खातात ते पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार माननीय काशीनाथजी दाते सर. आणि विशेषतः मला शिरोळे फॅमिलीचं फार मोठा अभिमान. 1 2 3 स्टार्ट. Happy birthday to you. Happy birthday dear Sanskruti. Happy birthday to you. शांत बसले. हे बघा शांत. मेकअप करा बोल. तर व्हिडिओ बघून तुम्हाला कळलंच असेल आम्ही कशासाठी आलो आहे. सो आम्ही आलो आहे आज संस्कृतीच्या बर्थडे पार्टीसाठी. म्हणजे आमचे फॅमिली फ्रेंड किंवा फॅमिलीज म्हणू शकतो. फॅमिलीज आमदार काशीनाथजी दाते त्यांची नात आणि आमचे दिलीप काका जे आहेत त्यांची मुलगी, त्यांचा 18th बर्थडे आहे आज. सो आज आम्ही आलो बर्थडे पार्टीसाठी. इज द पिढी बर्थडे गर्ल आमची आजी बाबा. ही आमची क्युटी तुळशी ताई. आणि हे बनायचं आणि आमचे पिक्सेल क्राफ्ट स्टुडिओज सुशांत जेदे. Look at this beautiful girl, birthday girl. Say hi to our YouTube fam. So how are you feeling? Very nice. It went so good and all because of Shiroe family. Thank you so much. वेलकम. तुझ्यासाठीच आहे सगळं. आणि तुझा ड्रेस खूप प्रिटी आहे आणि तू दिसत पण खूप छान आहे. तुझा मेकअप पण खूप छान झालेला आहे. Makeup artist पण तुम्ही शोधली. येस, बिकॉज त्या आहेत आमच्या सुप्रिया दिदी. असे छोटे मोठे कार्यक्रम असतील आणि तुम्हाला जर कोणी मेकअप आर्टिस्ट हवा असेल तर यू कॅन कॉन्टॅक्ट अस. पप्पा मस्तपैकी नवीन चष्मा फ्लेक्स करतात. हा दिवसभर घालून बसले. मग हो पप्पा भाऊ इकडे. सो दिस इज दी सेटअप. नाही कसं एकदा पोज. बर्थडे तिचा आहे तुझं नाही. हा मग मी तिला सांगितलं ना. हा का. इथं आमचं कधीही न थांबणारं काम चालू आहे. किचन बर्थडेचा टाइम आणि खायचा टाइम एकत्र असतं. हा ते झाल्यानंतर एक व्हिडिओ काढ ना असं वर्टिकल मध्ये की बर्थडे चालले आणि मॉम डॅड बी लाईक घरून फक्त इथं हे का हॉटेल येऊन खायचं उपस्थिती आमचा आहेर. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. मे बी तुमच्यातले बरेच लोक मला ओळखत असतील. जे नाही ओळखत त्यांच्यासाठी मी शिवानी अभिषेक शिरोळे, शिरोळेंची सर्वात छोटी सून. आणि आपण सगळे इथे आज जमलेलो आहोत श्री काशीनाथजी दाते सर आणि श्रीमती सुमनताई काशीनाथ दाते यांची नात, श्री दिलीप शेठ दाते आणि श्रीमती नीता दाते यांची सुकन्या संस्कृती हिचा 18th बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी. सो तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत इथे. आणि बर्थडे गर्लचं सुद्धा खूप छान स्वागत, कारण आज ती खूप जास्त प्रिटी दिसतीये. कसं वाटतं तुला तुझा आज 18th बर्थडे आहे आणि तुझी पूर्ण फॅमिली, तुझे सगळे फ्रेंड्स इथे आहेत? Very nice. It's an unforgettable moment for me. Thank you guys. मी तुम्हाला एक लेटर प्रोव्हाइड करेल. तुम्हाला त्या लेटर पासून सुरू होणारी एक कोणती तरी वस्तू इथे घेऊन यायची आहे. ठीक आहे? इझी. ओके. सो युअर फर्स्ट लेटर इज बी. एनिथिंग विच स्टार्ट्स फ्रॉम बी. Oh, good. Come on, here. How? B. It's B. Okay, bag, purse. ठीक आहे. Whatever. अजून तुम्ही पटकन. Bottle. Yes. Balloon. अरे संस्कृती असं कर ना बर्थडे गर्ल स्वतः. Oh, बहुत
ओके गर्ल. अरे तुम्ही नाही आणलं काही. गो. ओके. काय ब्रेसलेट? बँगल. तुझ्याकडे पण ब्रेसलेट. बलून. यू डोंट हॅव एनिथिंग. ओके, सो आउट ऑफ द गेम. सॉरी. व्हेरी नाईस. खूप हुशार मुली आहेत बरं का. बँड. ए नाही, पण आता मला असं वाटतं की जे आपल्या जवळ नाहीये आणि तुम्हाला इथे कुठेतरी मला पळवायचं आहे यार. भूक लागली पाहिजे ना. ओके, सो नेक्स्ट इज पी. भागो भागो भागो. पी. फोन. नाही तुमच्या बसलं नाही, दुसरीकडून घेऊन यायचंय. जवळून आणला त्यांनी यार. पिलो. गुड. व्हेरी गुड. छान. अरे सगळे जिंकतात कसं काय. हा ठीक आहे, आता असं काहीतरी द्यावं लागेल मला वाटतं थोडंसं. नॅपकिन. पेपर नॅपकिन. युजली बोलतो आपण. पेपर नॅपकिन. नॅपकिन झालेलं आहे त्याचं. यार मग आता असं तर खूपच अवघड आहे. काहीतरी अवघड लेटर द्यायला पाहिजे मला असं वाटतंय. झेड झेड झेड. 5 अवघड. ठीक आहे चला. 4. शोधून आणा. नाही थांबा ना, आपल्याला एक तरी वस्तू तिथे दिसली पाहिजे. बरोबर. बस सी. कम ऑन. आणि यू हॅव दिस 10 सेकंड. सी. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. कॅमेरा आणि कोण 2 जणी आलेले आहेत. व्हेरी गुड. चलो लास्ट 5 सेकंड्स. चष्मा. ठीक आहे चलो. चला 3 जणी क्वालिफाय झाले आय गेस. सो पण मी ह्यालाच बघून केलं होतं बरं का ते. छान. व्हेरी गुड. ओके, सो नाऊ 3. आता 3 मध्ये काहीतरी मी काय सांगू. एम. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. ओके, बेस्ट ऑफ 2 चलो आता. बेस्ट ऑफ 2 आता लास्ट काय सांगू. ऐक ना, एक थोडा ट्विस्ट. 10 फूटच्या मीटर्स मधून काय नाही घ्यायचं, लांबून घेऊन आता यायचं. बरोबर. आता 10 या एवढ्या एरिया मधून सोडून तुम्हाला घेऊन यायचं जे पण असेल ते. आणि नेक्स्ट वर्ड आहे, सॉरी लेटर आहे ए. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. यार त्या तुम्ही फोन बरोबर. पी जेव्हा दिला तेव्हा फोन बनवून घेऊन आला. एम बोलल्यावरती मोबाईल बनवून घेऊन आले आणि आता ऍपल बनवून घेऊन आलेले. चलो ठीक आहे. क्लेवर आहात, खूप हुशार आहात. बट स्टील मला अजून एक गेम खेळायचं. म्हणजे एक लास्ट राऊंड ठेवा. काय देऊ. लास्ट राऊंड. W. ओके. W. 10 नाही स्वतःच नाही. इथून नाही, लांबून. येस. चलो 2 सेकंड झालं तुझं पास झालं. अँड अनफॉर्च्युनेटली आय डोंट हॅव एनी गिफ्ट फॉर यू. बट नाही गिफ्ट संस्कृती देईल. अभिजित मम्मी आता तुझा गेम आहे. खाऊन घे. चलो काही नाही. छोटाच गेम आहे, काही अवघड नाहीये. आता मोठ्या अजून कोण लोकांसोबत येतंय? गेम आहे. हा मोठ्यांचा गेम आहे आता. बरोबर. आता गर्ल्सने खेळलं. अजून कोण येतंय. एक असा गेम खेळणार आहे आता आपण. आपली खरं तर मातृभाषा मराठी आहे, पण इंग्लिश वर्ड्स खूप यूज करतो आपण बोलताना. बरोबर. मी आता सुद्धा बोलत आहे तर इंग्लिश वर्ड्स खूप वापरते. तर तुमच्यासाठी आता एक गेम असा आहे की मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारेल आणि तुम्हाला त्या क्वेश्चनचा आन्सर प्युअर मराठी वर्ड्स मध्ये द्यायचं आहे. एक सुद्धा इंग्लिश वर्ड वापरायचं नाहीये. ठीक आहे. ओके. आणि ते क्वेश्चनचं आन्सर ॲटलिस्ट 5 to 6 सेंटेन्सचं असलं पाहिजे. वर्ड्स. सेंटेन्स असले पाहिजेत. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल की तुमचं डेली रुटीन काय आहे, असा क्वेश्चन एखादा मी विचारू शकते. सो हाच क्वेश्चन मी तुम्हाला विचारेल.
सॉरी की तुमचं डेली रुटीन काय आहे? खूप खूप सोपा खूप सोपा प्रश्न आहे. सेंटेन्स मध्ये तुम्हाला आन्सर दे. सकाळी लवकर उठून व्यायाम करणे हा. आणि कंपनीत जॉबला जाणे. तर दोन इंग्लिश वर्ड्स वापरलेले आहेत, पण ठीक आहे, नाईस ट्राय. ऍटलीस्ट तुम्ही एक सेंटेन्स तरी पुढे गेलात. ठीक आहे, आता सेम क्वेश्चन मी तुम्हाला पण विचारेल की तुमचं डेली शेड्यूल काय आहे? सकाळी लवकर उठून स्वतःचं आवरून स्वयंपाक करणे आणि बाकी घराची साफसफाई वगैरे, बस एवढंच. नाही, एवढंच काम असतं मला. काकींनी खूप स्मार्टली दोन सेंटेन्स मध्ये पूर्ण शेड्यूल सांगितलेलं आहे. हां, सकाळी लवकर उठणे आणि स्वतःचं आवरून देवपूजा करणे, स्वयंपाक करणे आणि यांचं त्यांचं आवरून देणे आणि घराची साफसफाई वगैरे करणे. आज दिवसभरात काय काय केलं? आज दिवसभरात काय काय केलं? आज दिवसभरात काही नाही, सकाळी लवकर उठून इकडे पुण्याला यायला निघालो आणि थोडंफार शॉपिंग वगैरे होतं. शॉपिंग. आम्हाला पकडायचं होतं, मी अजून पकडलं, पण खूप छान, वेल ट्राईड, छान होतं. म्हणजे तुम्ही खूप सेंटेन्सेस मराठीमध्ये बोलला, जे की खूप मस्त आहे. चलो, थँक्यू. आता मम्मी, ठीक आहे, तुम्हाला पण मी सेमच क्वेश्चन विचारेल. तुमचं डेली शेड्यूल काय आहे? सकाळी लवकर उठणे, त्याच्यानंतर मग सकाळी माझं असतं एक सकाळी उठल्याबरोबर आफ्रेश वगैरे घेणे, त्याच्यानंतर व्यायाम करणे. नाही, इंग्लिश मराठी दोन्ही पण आहे त्याच्यामध्ये, तो शब्द इंग्लिश पण आहे मराठी पण आहे. मग त्यानंतर डब्यांची तयारी करणे, दिवसभरातलं घरातलं शेड्यूल जे आहे. की मी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला फक्त त्याचा आन्सर पूर्ण मराठीमध्ये द्यायचा आहे, ठीक आहे? एक सुद्धा इंग्लिश वर्ड वापरायचं नाही, ओके? तर तुमचं डेली शेड्यूल काय आहे आणि त्याचं आन्सर ऍटलीस्ट 5 to 6 वाक्यामध्ये असलं पाहिजे. सकाळी लवकर उठायचं, फिरायला जायचं, फिरून आल्यानंतर आवरायचं, त्याच्यानंतर पुढे एखादा दसऱ्या विधी वगैरे आजचा प्रोग्राम. अजून थोडं पुढे कंटिन्यू करू. ठीक आहे, चला बरं, ठीक आहे. ट्राय करू आपण. आजचा कार्यक्रम काय आहे, दिनचर्या काय आहे ते पाहायचं आणि त्याच्यावर सकाळी एखादा दसऱ्या असेल तर हजेरी लावायची. त्याच्यानंतर परत आल्यानंतर कार्यालयात बसायचं वा वा वा. आणि कार्यालयात बसून जे व्हिजिटर्स आहेत, येणारे लोक आहेत, त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा. मस्त. हा, पकडलं. बोलत होते पण नाही बोलले. मस्त, खूप छान. वा, नात 18 वर्षांची झाली, पण तुमच्या दोघांकडे बघून वाटत नाही एवढी मोठी 18 वर्षाची नात असेल म्हणून. काही बोलायचं तुम्हाला? संस्कृतीला आता 18 वर्षाची झाली म्हटल्यावर काही एक मेसेज बोलतील. दे. शुभेच्छा तर देऊच शकता. डिअर संस्कृती, हॅपी बर्थडे टू यू फॉर 18. थँक्यू बाबा, लव यू. संस्कृती, आज तू 18 वर्षांची झालीस आणि खरं सांगू, इतक्या लवकर तू मोठी झालीस मला कळलंच नाही. कालपर्यंत माझ्या बोटाला धरून चालणारी तू, माझ्या खांद्यावर बसून जग पाहणारी तू, आज स्वतःच्या पायावर उभी राहायला सज्ज झाली आहेस. तुझं पहिलं हसू, पहिलं पप्पा म्हणणं, तुझं रुसणं, हट्ट करणं, हे सगळं अजूनही तसंच मनात जपून ठेवलं आहे मी. संस्कृती, तू कितीही मोठी झालीस तरी माझ्यासाठी तू नेहमीच तीच निरागस गोड मुलगी राहशील. तुझ्या प्रत्येक आनंदात माझं हसू आहे आणि तुझ्या प्रत्येक दुःखात माझं मन अस्वस्थ होतं.
आयुष्याच्या या नव्या टप्प्यावर तू धाडसाने पुढे जा. तुझी स्वप्न पूर्ण कर, उंच भरारी घे. पण एक गोष्ट कधीही विसरू नकोस, तुझे पप्पा कायम तुझ्या पाठीशी उभे आहेत. आणि तू आहेस म्हणून माझं जग पूर्ण आहे. ब्युटी इजंट जस्ट अबाउट हॅव्हिंग अ प्रिटी फेस. इट्स अबाउट हॅव्हिंग अ प्रिटी माइंड, अ प्रिटी हार्ट अँड अ प्रिटी सोल. स्टे स्ट्रॉंग, बी कॉन्फिडंट अँड जस्ट डू युअर बेस्ट. Don't be afraid to reach for the sky. And always remember how much I love you. Happy birthday, beta. May all your dreams come true. Thank you. खूप मस्त, रडून टाकलं तुम्ही तर. संस्कृतीसाठी अजून एक गिफ्ट आहे, पण त्याच्या आधी संस्कृतीला काहीतरी बोलायचंय. Thank you so much, Papa. I love you. I will definitely make you proud. And I will never break your trust. खूप छान, सगळे खूप इमोशनल झालेले आहेत. बापरे, तुझे फ्रेंड्स तर बघा सगळेचे सगळे रडतात. चला आता आपल्या मम्माला पप्पांना कॉल करून घ्या एक. खूप छान, मस्त. आणि आता एक तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. तर संस्कृतीचं गिफ्ट कुठे कुठे गिफ्ट? ओ, आजी बाबा सगळ्यांकडून गिफ्ट आहे हे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. सिया काय पाहिजे तुला? अरे आपला बर्थडे नाही. जायचं थांब. तुम्हाला तिला काय मेसेज द्यायचा आहे आज? तिला मेसेज द्यायला तिचे आजोबा आहेत, आजी आहेत, काका आहेत, परंतु आई म्हणून मी तिला एवढंच तिच्याबद्दल सांगू शकते की तिने माझ्या मुलीने नेहमी हसत राहावं आणि इतरांनाही हसवावं. सर्वांची मनं जिंकून आयुष्यभर सर्वांची तिने राणी बनूनच राहावं. आज ती 18 वर्षांची झाली. आजपासून तिच्या आयुष्याला एक नवी दिशा मिळते. तिच्या मेहनतीला, कष्टाला यश येत राहावं हीच मी आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करते. हॅपी बर्थडे बेटा. अभी हाँ नहीं तू अभी क्या अभी बोलेगा? हॅपी बर्थडे संस्कृती. आणि मजेत राहा, काय टेन्शन घ्यायचं नाही, फक्त मजेत राहायचं. पप्पा असं एका भावाने द्यायची तीच बरोबर सजेशन आणि एक छान प्रकारे विशेष दिलेले आहेत. आणि काका तुम्हाला काय? काका या काका जरा भावनिक झाले दादांचं ऐकून. संस्कृती नेहमीच सगळ्यांच्या मनात असणारी संस्कृती. आज तिच्या 18व्या वाढदिवसानिमित्त तिने या ठिकाणी सगळ्यांना आग्रह केला की माझा वाढदिवस पुण्यात करायचा. मी आता 18 वर्ष झाली. छान, या ठिकाणी फार काही बोलणार नाही. मी संस्कृतीला 18व्या वाढदिवसाच्या तिच्या मनात ज्या इच्छा आहेत त्या नेहमी पूर्ण होतात आणि 100% पूर्ण होतील, कारण ती फार कष्टाळू आहे. या ठिकाणी मी तिला वाढदिवसाच्या खूप खूप अशा शुभेच्छा देतो. आणि आभी म्हटला टेन्शन घेऊ नको, मजेत राहा. आभीला सल्ला देतो ती टेन्शन घेऊ नको, मजेत राहा. ती टेन्शन म्हणजे मला माहिती आहे घरात, त्याच्यामुळे म्हणलं ही नाही टेन्शन घे, हिचं टेन्शन नाही आम्हाला, तुझं टेन्शन, तू मजेत राहा. थँक्यू. तुम्ही पण बोला ना आता थोडं. खूप मस्त. येस, तुला काही बोलायचंय? हॅपी बर्थडे दीदी. Thank
थँक्यू आरू. अनय. Thank you. अनय. अनय 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 पळाला, अनय पळाला. संस्कृती, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो आणि छान राहा. खूप चांगलं आरोग्य लाभो एवढी ईश्वरच्या म्हणजे सजेशन दिलं की राणी बनूनच राहा. खूप छान सजेशन होतं आणि आजकालच्या जगात खूप इम्पॉर्टंट आहे ते की येस तुम्ही राणी बनूनच राहा. तू ऑलरेडी पप्पांची प्रिन्सेस आहेच, पण जिथे पण कधी जाशील पुढे तर क्वीन म्हणूनच राहशील. येस, थँक्यू. आणि येस, आता काकांनी एक शॉर्टकट तर मारलेला आहे, पण आम्हाला इथेही तुम्ही बोलावं अशी इच्छा आहे. लाईव्ह बोलायचा विषय नाहीये. संस्कृतीला एक आत्ता मला सहज आठवलं ते सांगतो. तू बाबांकडे पहा, आज ते आमदार झाले, 40 वर्ष झाले लोकांची सेवा करतात, सर्वांना बरोबर घेऊन चालतात. तू पण हे कधी विसरू नको. किती मोठी झाली, तू उद्या कुठल्या अधिकारी झाली किंवा एखाद्या कंपनीची CEO झाली किंवा तू राजकारणात काही झाली, तरी आपल्या कुटुंबाची एक लिगसी आहे, सिम्प्लिसिटी, ती सोडायची नाही. पुन्हा काही जाऊन लगेच मिक्स झालं पाहिजे आणि सगळ्यांना सारखं वागवलं पाहिजे. म्हणजे कधीच आपल्याला इगो टच होऊन द्यायचं. थँक्यू. 2-3 मैत्रिणी खूप भावूक झाल्या या ठिकाणी. या 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 या. कोणाला बोलायचंय? Oh, yes. ही सगळ्यात जास्त भावूक झाली. तुझं नाव सांग पहिलं. मी वेदिका, संस्कृतीची रूममेट. जेव्हा काकांचा तो ऑडिओ ऐकला मलाही इतकं रडायला आलं, बिकॉज मी रिलेट करू शकते की ती किती अटॅच्ड आहे तिच्या फॅमिलीशी. आणि मला खूप रडायला आलं. मला असं एक वेळेस वाटलं की माझ्या पप्पांचा आवाज ऐकते मी. सो मी खूप इमोशनल झाली तेव्हा. संस्कृती आता फक्त माझी रूममेट नाही, फ्रेंड नाही, बेस्ट फ्रेंड नाही, तर अगदी माझ्या बहिणीसारखी झाली आहे. कॉलेजमधनं आलं की रोज आमची गप्पा असतात, अभ्यास असतो आणि फुल ऑन मज्जा असते. तिला टेन्शन आलं की मी असते, मला आलं की ती असते, आणि आमची तिसरी म्हणजे अपूर्वा. तर आम्ही तिघी खूप मदत राहतो आणि देवाकडे हीच प्रार्थना की तू कायम खुश राहा, सक्सेसफुल राहा आणि आमच्या सोबत राहा. थँक्यू. अपूर्वा ये. अपूर्वा पण बोलणार आहे काहीतरी. जसं तिला आता काका बोलले की तू लगेच लोकांसोबत मिक्स हो, ग्राउंड टू अर्थ राहा, ती तशी आहेच. म्हणजे ती लगेच आमच्यासोबत मिक्स झाली आहे. अजून आम्हाला 6च महिने झाले की आम्ही सगळे सोबत आलो आहे, बट असं वाटतंय की 6 वर्षांपेक्षा पण जास्त झाले आहेत आम्ही सगळे सोबत आहोत. तर तिचा तो स्वभाव म्हणजे खूप चांगला आहे. ती अशी एकदम निरागस, लहान लेकरू कसं असतं ना की त्याला काहीच स्वार्थ कळत नसतो, काहीच कळत नसतं, म्हणजे एकदम भोलासा बच्चा, तशी ती आहे. तिला कधीच कळत नाही की पुढचा असं म्हणजे काही माझा गैरफायदा घेत असेल तर ती तशी एकदम लहान लेकरासाठी सारखी निरागस मनाची आहे. तर मी तिला म्हणेल की अशीच राहा आणि खूप खुश राहा. म्हणजे रोज कॉलेजवरून आलं की तिचं असं एक लहान लेकरं येऊन कसं घरी सांगतं मम्मी आज शाळेत हे झालं ते झालं ते झालं, तसं तिचं चालू होतं की आज आमच्या इथे असं झालं तसं झालं. तर ते खूप म्हणजे त्यामुळे आम्हाला असं आम्ही कधीच वाटत नाही की हॉस्टेल्समध्ये राहतोय, असं सगळं फील येतो की आम्ही सगळे घरीच राहतोय आणि त्यामुळेच आम्ही राहू शकतोय घरच्यांशिवाय इथे नीट. सो थँक्यू. मला फक्त इतकं बोलायचं आहे की जेव्हा पप्पा मला फोन करतात, बाळा कशी आहेस, फक्त या दोघींमुळे मी सांगू शकते की आय एम फाईन इन पुणे. आय एम वेल. वा वा वा. नाहीतर आय कॅन्ट लिव्ह विदाउट दिस. तर मी एक छोटीशी मॅगझिन बनवली. ओ बोग मॅगझीन. कर ओपन, दाखव एकदा. ओपन करून दाखव. 18th बर्थडे एडिशन. सॉफ्टवेअर डेव्हलपर बाई बनू दे रे पहिले. बनणार असं दाखव पुढे असं. ओ क्यूट आहे. हे आमचं फर्स्ट फेस्टिवल दांडिया नाईट. Your friendship means the world to me and I am so grateful for all the fun and laughter we shared. Here's to another year of unforgettable adventures together. Happy. Thank you, Sally. अजून मला बोलायचं आहे, मी इथे लिहिलेलं आहे. सो डिअर जिग्रा, आय नेवर रिअली सेड दॅट टू यू, बट यू मीन अ लॉट टू मी. आय नेवर एक्सपेक्टेड दिस काइंड ऑफ फ्रेंडशिप फ्रॉम कमिंग्स, but I am honestly so grateful for I got you. Not a single day goes without us calling each other even when we are our home.
वी टॉक ॲट स्मॉलेस्ट थिंग अँड आय ऑलवेज से संस्कृती T1 मध्ये कमी मार्क्स पडले, आता काय होणार? ती बोलणार अगं समीक्षा राहू दे ना, T2 आहे, आपण कमबॅक करू. ओ कम बॅक. Thank you for tolerating my anger, for always making me feel comfortable, and for being my constant mental support. Without her, my college life is nothing. I really love her, and I love you so much. I can't express. Thank you so much. Love you too. फेवरेट. खायच्या आधीच आवडला. बाबांसोबत बसवलंय तिला की बाबांनी लक्ष द्यावं तिच्याकडं, आणि बाबा आणि सिया मिळून काय खातात कसे हसते. लपवलं लवरीचे दाखवलं वगैरे काय खातात. झूम कर. काय खातात बघू. शपथ काय आईस्क्रीम खातात. पुरावा आहे दादा आमच्याकडे आता. हो आजीला ढकललाय तिने डायरेक्ट. ऐकत हो आजी मला खाऊ दे. भांडणं आजी बाबांची भांडणं. ओ शपथ तिने डायरेक्ट हाताने आईस्क्रीम खाल्लंय. बापरे. तर तुम्ही सगळ्यांना ओळखत असाल आमचे बाबा, बट जनतेसाठी पारनेर नगर मतदारसंघाचे आमदार माननीय काशीनाथजी दाते सर, म्हणजे आमचे आजोबा. तर बाबा कसं वाटतं आज संस्कृती तुमची नात 18 वर्ष पूर्ण झाली, तिचा बड्डे होता आज. खूप छान कार्यक्रम आज खरं म्हणजे अरेंज केला. कसं आहे की आम्ही 2-3 पिढ्या पाहिलेली माणसं आहोत, आणि अलीकडच्या पिढीतला हा आमच्या परिवारातला सगळ्यात उत्तम असा बर्थडे सेलिब्रेट या ठिकाणी झाला. म्हणजे खूप मला निश्चितपणे आनंदही झाला आणि समाधानही वाटलं. माझी नात 18 वर्षाची झाली. तिच्या आता जबाबदाऱ्या उलट आणखी वाढल्या, आणि त्याच्यामुळं तिनंच हट्ट तिच्या पप्पाकडे केला की माझा 18वा वाढदिवस मला पुण्यातच साजरा करायचा, मला सुट्टी नाही. मी सकाळपासून सकाळी मुंबईत निघालो, पहाटे पारनेरला गेलो, आणि पारनेरहून पुन्हा नगरचे एक कार्यक्रम करून पुन्हा पुण्याला तिच्या बड्डेसाठी आलो. माझा जवळपास 600 किलोमीटरचा अरे बापरे प्रवास झालेला आहे. नातीसाठी. हे आजोबांचं प्रेम असतं प्रत्येक नातवंडासाठी. परंतु नातीच्या समाधानासाठी आणि तिला विश करण्यासाठी खरं म्हणजे मला एवढ्या 600 किलोमीटरच्या प्रवासाचं सुद्धा काही वाटलं. तर अजून एक प्रश्न तुमच्यासाठी असा की आता तुम्ही बघताय नवीन आमची जनरेशन थोडी तुमच्यापेक्षा डिफरंट आहे. आमचे विचार वेगळे आहेत, आमचं राहणीमान वेगळं आहे, संस्कृतीकडे बघत तर तुम्हाला समजतच असतं बरोबर. तर आता तुम्ही तुमच्या वेळेत म्हणजे तुम्ही लोकांना एक प्रकारे सजेशन देता, सगळ्यांना सल्ला देत राहता. तसं आता आम्ही दोघे कॉन्टेंट क्रिएटर म्हणा किंवा इन्फ्लुएन्सर्स आहोत. सो आम्ही आमच्या थ्रू लोकांना काही म्हणजे वेगळ्या प्रकारे लोकांना सजेशन्स देत राहतो की जसं आता आमची जॉईंट फॅमिली आहे, तर जॉईंट फॅमिलीचं महत्त्व काय आहे आपल्या व्हिडिओजमधून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो. तर मला प्रश्न असा आहे की इन फ्युचर जर संस्कृती म्हटली की बाबा मला इंजिनियर नाही व्हायचं, मला काही असं हे नाही करायचं, पण मला याच्यामध्ये इंटरेस्ट आहे की मला कॉन्टेंट क्रिएट करून लोकांना एक वेगळ्या प्रकारे दुनिया दाखवायची किंवा युट्यूबर बनायचं. हां, युट्यूबर बनवायचं आहे, इन्फ्लुएन्सर बनायचं आहे, तर तुम्ही त्याच्यावरती काय तुमचा रिस्पॉन्स असेल? मी 2-3 पिढ्या पाहिल्या आहेत. माझ्या वडिलांची, आजोबांची पिढी पाहिली, आमची पिढी पाहिली, आमच्या नंतरची पाहिली. म्हणजे 3-4 पिढ्यांचा साधारणपणे माझा अनुभव आहे. परंतु मी माझ्या आयुष्यामध्ये सातत्यानं ॲडजस्टमेंट करत आलो, आणि त्याच्यामुळं आजही इतका चांगला कार्यक्रम सगळं पाहिलं. आताची पिढी पाहिली, आम्ही कॉलेजला असताना ती आम्ही पिढी पाहिली. तर जे काही डेव्हलप झाले त्याच्याशी पुन्हा आपण एकरूप व्हायचं आणि आणखी प्रोत्साहित त्यांना करायचं, हा माझा स्वभाव पहिल्यापासून निश्चितपणे आहे. लोकांना सुद्धा सजेशन देत असताना मी जुन्या पिढीतल्या लोकांच्यासाठी त्यांच्या पद्धतीनं सजेशन देतो. नवीन आले तर त्यांना वेगळ्या पद्धतीने एनकरेज करण्याचा निश्चित प्रयत्न करतो, आणि भविष्याची वाटचाल आणखी चांगल्या पद्धतीने ते कशी करतील त्याचं मार्गदर्शन करतो. जॉईंट फॅमिलीचा खरं म्हणजे विषय घेतला, मी सुद्धा जॉईंट फॅमिलीमधलाच आहे. माझे वडील आणि ते 6 जण भाऊ होते, ते एकत्र होते. आम्ही 6 जण भाऊ होतो. आम्ही सुद्धा अनेक वर्ष एकत्रच राहिलो. आता आमची मुलं, माझी मुलं 3 जण आहेत. ती काही थोडेसे वेगवेगळ्या ठिकाणी जर राहत असले ॲडजस्टमेंट म्हणून,
तरी देखील फॅमिलीवर कार्यक्रम ज्यावेळेस असतात त्यावेळेस टोटली वी आर द जॉईंट फॅमिली अशाच पद्धतीचं वातावरण आमच्या फॅमिलीमध्ये सुद्धा असतं. आणि विशेषतः मला शिरोळे फॅमिलीचा फार मोठा अभिमान आहे. मी पहिल्यापासून पाहतो तुमचे आजोबा बाबा माझे आमच्या जवळपास एका मागे एकच आमचं वयाचं हे असेल आणि त्यांना मी त्या परिस्थितीपासून पाहतो की ते छोटे छोटे कामं घेत होते, कॉन्ट्रॅक्ट घेत होते. तेव्हापासून तर आता तुमचे त्यांचे नातवंड आले तोपर्यंत सगळा त्यांचा कालावधी मला सगळं माहीत आहे. त्याच्यामुळे ते सुद्धा असे मी ज्या विचाराचा आहे अशाच विचाराचे ते सुद्धा होते. जॉईंट फॅमिलीला महत्त्व देणारे होते आणि कुटुंबवत्सल होते आणि कुटुंबवत्सल राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि हॅपी फॅमिली ठेवणं हे त्या फॅमिलीमधला करता म्हणून प्रत्येकाचं जसं कर्तव्य असतं तसं मी देखील ते कर्तव्य पाहतो. आणि आपलं पण यूट्यूबवरती जे दाखवतं की लोकांना पण जॉईंट फॅमिलीचं महत्त्व कळालं आहे. आजकालच्या दुनियेत जॉईंट फॅमिली खूप कमी बघायला मिळते लोकांना. मग आपल्याला लोक यूट्यूबवर बघून त्यांना आनंद वाटतो की अजून पण अशी लोक आहेत की ते जॉईंट फॅमिलीमध्ये राहतात, सगळे व्यवस्थित राहतात. नाही ते पाहिजेच. तर एकंदरीत तुम्ही तिला सपोर्ट कराल तिच्या डिसिजन हो कराल ना? नो डाऊट. तर आता आपल्या यूट्यूबवरती पण 1,00,000 सबस्क्रायबर्स कंप्लीट होणार आहे आता काही दिवसात. मग आपल्या सबस्क्रायबर्सला तुम्ही काय मेसेज द्याल? मी तिथं आधी येण्यापूर्वीच ऐकलं होतं आणि ते तुम्ही प्रत्यक्ष सांगितलं. मला आधीच माहीत झालं होतं की तुमचे लाखाने सबस्क्रायबर आहेत, फॉलोअर्स देखील फार मोठ्या प्रमाणात आहेत. तर तुम्ही जे काही तुमच्या जवळ जी कला आहे ती कला तुम्ही त्याच्यामध्ये उतरवताय आणि ती लोक पाहण्यामध्ये इंटरेस्ट घेतात आणि म्हणून तुमचे एवढे फॉलोअर्स वाढले, एवढे सबस्क्रायबर वाढलेले आहेत. तर अजूनही ते वाढावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. फॅन मुवमेंट झालाय आमच्या शिवानी वहिनीचं. हो का? त्याच्या आधी माहिती नव्हतं का? अभिषेक दादाचे फॅनच नाही. अभिषेक तर नाही कोणी माहिती नव्हतं का आम्ही येणार आहे म्हणून? अच्छा, मग तुला असं फोटो काय मग कशी जायचं होतं भेटेल मला माहिती. आम्हाला वाटलं आम्हाला कोणी ओळखत नाही, चला कोणीतरी आहे ओळख. आजी बाबा ऑन ड्युटी. काय चाललंय तुमचं इथं बसून? आम्ही निवांत बसलोय, गाडी येते आमच्या घरची, ओके आम्ही वेट करतोय. ओके. आणि सियारा पण खूप कंटाळलेली आहे. सिया तुला दम लागलं, तुला जुजू आली? जुजू नाही आली, तिने खूप आम्हाला सिया आज तू काय काय खाल्लंय मला सांग जरा. मंचुरियन, अजून आईस्क्रीम खाल्ली तर सांग ना मुद्द्याचं. कोणी खाऊ घातलं आईस्क्रीम तुला? आता जर पोरगी आजारी पडली त्या बाबांनी आईस्क्रीम खाऊ घातलेली आहे ना सिया? नाही घेणार हाच घ्यायला मोठे होते हाच घ्याय. मेन टॉपिक नाही बट बाबांचं पण बरोबर आहे. बाबा लाडणं करणार आधीचे तर कोण करणार आहे का? हो, पण नातीने पण तेवढं आहे. कारण आमची नाती आमची सियारा एवढी आगाव आहे ना. आगाव बोल आपल्या फॅन्सला हाय, हाव आर यू मन, हाव आर यू. लवकर आमचे 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट करा. करा बाय बाय.